सच आहे मित्रांनो, तर आम्ही आता चालू आहे शेतात. तर पहा, तर सच आहे मित्रांनो, तर मी आता आले सकाळचंच रानात. तर आता खुरपणी झालेली आहे काल, त्याच्यामुळं आता खत पण टाकायचं आहे सोयाबीनला. कोणतं खत टाकावं ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि आता रेन पाईप वडायचे तिकडं. इथं आता इथले काढून घेते, रेन पाईप अशी काढून घ्यायच्यात, अशी मोकळे करायची इथं सगळ्या कॉकमधून आणि तिकडं वडायच्यात. मग त्या साईडला त्या पाडग्यात वडायच्यात. तर पाहू शकता सकाळ सकाळ अशी कामं मॅनेज करावं लागत आहेत. तर दिदीला मी शाळेत सोडून आले, तिला आता आम्ही चहा चपाती खाऊन आलो आहे. तर पाहू शकता आता अशी कामं मॅनेज करावं लागत आहेत सगळीच. त्याचं खोलायचं असं घ्यायचं हे काढून आणि याचं खोलून मग तिकडं पाईप ओढून घेते. तर पहा चला आता मोटर चालू झाली ना, मग परत मी तुम्हाला दाखवते. मोटर चालू करायला जावं लागेल तळ्यावरती. तर चला. इथं पाईप घेते जोडून आणि मग घेते पांगून. चला, पाईप आता पांगून झालेली आहे. आता जायचं आहे मोटर चालू करायला. तर सकाळ सकाळ काम चाललंय माझं. तर पाहू शकता तळ्यावर जायची. तर चला. हे बघा, आता आम्ही तळ्यावर पोचलो. आता मग मी चालली खाली मोठ्या चालू कराया. चालू झालेली आहे. तळ्याजवळ मोटर चालू करून आले. तर पाहू शकता आता मस्त आमच्याकडे काही पाऊस पडा ना, आणि पावसाच्या आशेवर राहिलं तर सोयाबीनचं होप मोडून जाईल. तर त्यामुळे मी रेन पाईपाने पाणी द्यायचंच काम चालू. आता हे दुसरी वेळ आहे रेन पाईपावर पाणी सोडायची. तर पाहू शकता कसं मस्त पाणी चाललेलं आहे. सकाळ सकाळ मॉर्निंग इतकी मस्त वाटते ना, त्याचा नादच खळा. इतकी आनंद होता ना आपलं शेत बहरताना पकताना असं. तर पहा पारीत उद्या काय काम करायचे हे सगळं मी नियोजन करूनच कामं करीत असते. तर पाहू शकता माझी कामं अशी चाललेली असतात. तर दिदीला नेऊन सोडलेलं आहे सकाळच्या बारी शाळेत, आणि त्यानंतर आता दादाला पण सोडायचं आहे 11 वाजता शाळेत नेऊन. आणि ते अगोदर मी शेतातली कामं सगळे करून घेते. तर पहा आता घरी जायचं आहे. सकाळ सकाळ भरपूर व्यायाम झाला आमच्या शेतीतच. तर पाहू शकता असा आमचा व्यायाम आहे.